हालेलुया. थँक्यू जीसस. प्रभूला धन्यवाद असोस आजच्या दिवसाबद्दल. खरोखर परमेश्वर खूप महान आहे आणि तो खरोखर चांगला परमेश्वर आहे. त्याचा अनुग्रह त्याची दया आपल्या सर्वांवरती आहे आणि खरोखर प्रभूला धन्यवाद असो या दिवसाबद्दल. आणि ज्यावेळेस प्रार्थनेला सुरुवात करत असताना आपण आपले डोळे बंद करू, आपलं लक्ष परमेश्वराकडे लावूया, आपण आपलं ध्यान परमेश्वराकडे केंद्रित करून प्रभूला धन्यवाद देऊया की प्रभू खरोखर या महिनाभर या वर्षामध्ये या आजारामध्ये देखील प्रभू तू आम्हाला सांभाळलेला आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. तू कुठलाही आम्हाला आजार होऊन नाही दिला राजा. कुठला प्रभू व्याधीचा प्रभू आम्हाला हानी नाही झाली, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो राजा. खूप पुष्कळ दुःख आले असते प्रभू, पुष्कळ त्रास आलेत राजा, परंतु तू आम्हाला त्याच्यामध्ये सांभाळलेलं आहे राजा. प्रभूला धन्यवाद देऊया की खरोखर प्रभू तू माझं शरणस्थान, तू माझा गड आहेस राजा. थँक्यू जीसस लॉर्ड. धन्यवाद येशू. हे माझ्या जीवा परमेश्वरचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वरचा धन्यवाद कर. त्याचे कुठलेही उपकार विसरू नको राजा. प्रभू आज आम्ही तुझे प्रत्येक उपकार आठवून प्रभू तुला धन्यवाद देतो राजा की तू आम्हाला कशा प्रकारे आम्हाला परमेश्वर सहायता केलीस राजा. आम्हाला तू कशा प्रकारे सांभाळलेस राजा. आम्ही सर्व आठवण करून प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो राजा. थँक्यू जीसस लॉर्ड. पवित्र आत्मा ही सभा, ही प्रार्थनेची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देतो राजा. तू आम्हाला सहायता कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर, तू आम्हाला लीड कर पवित्र आत्मा. तू आम्हाला अगुवाई कर राजा. जसं तू इस्रायल बरोबर परमेश्वर रात्री अग्निस्तंभाद्वारे चालत राजा, हा दिवसा परमेश्वराच्या छायाद्वारे राजा, तसंच आज प्रभू या प्रार्थनेच्या वेळेस पवित्र आत्मा तुझी इच्छा पूर्ण होऊ दे राजा. पवित्र आत्मा आमचं मन, आमचं अंतःकरण तू तुझ्याकडे केंद्रित कर राजा. पवित्र आत्मा तुझ्या विना प्रभू आम्हाला प्रार्थना देखील येत नाही राजा. तुझ्या विना प्रभू आम्ही काहीच नाही राजा. हे पवित्र आत्मा आमच्या हृदयामध्ये आहे, आमच्या जीवनामध्ये आहे प्रभू. आम्ही पुष्कळ तुला नाकारला असेल राजा, आम्ही पुष्कळ तुला धिक्कारला असेल प्रभू, परंतु आज आम्ही बोलतो प्रभू आमच्या हृदयामध्ये आहे. प्रभू तू माझ्या हृदयामध्ये आहे परमेश्वर राजा. प्रभू तू माझी क्षमा कर राजा. तुझ्या रक्तावर मला धुवून शुद्ध पवित्र कर प्रभू. तुझं म्हणतं की तुझे पापे लाखेसारखे लाल असली तरी मी कापसासारखे शुभ्र करणारा परमेश्वर राजा. आपले हात वरती करून प्रभूला धन्यवाद की ये प्रभू तू ये माझ्या हृदयामध्ये ये परमेश्वर. ओरी बाबा बाबा शंकरानंदरो रे, ओरी बाबा बाबा सेरेनंदरो, ओ हालेलुया. ओरी बाबा बाबा शंकरानंदरो रे. आपलं मन, आपलं अंतःकरण प्रभूसाठी तयार करूया. ओरी बाबा बाबा शंकरानंदरो रे, ओ माझ्या हृदयात करतो तुला विनंती प्रभू. ये येशू ये प्रभू तू ये माझ्या हृदयात करतो तुला विनंती प्रभू. येशुवे पुन्हा प्रभूला बोलूया. ये प्रभू तू ये. हा प्रभू माझ्या हृदयामध्ये राजा, माझ्या हृदयामध्ये परमेश. तो करतो तुला विनंती, करतो तुला विनंती प्रभू. ये आराधना येत नाही तुझ्या विना. पवित्र आत्मा प्रार्थना होत नाही तुझ्या विना.
हा परमेश्वर माझ्या हृदयामध्ये, माझ्या हृदयात करतो तुला विनंती प्रभू, येशू ये प्रभू तू ये प्रभू तू ये माझ्या हृदयात करतो तुला विनंती प्रभू, तूच मला पवित्र आत्मा येशूकडे नेतो, तूच मला पवित्र आत्मा येशूकडे नेतो, धीरुनी नम्र होरी वाट मी पाहतो, धीर धरुनी नम्र होरी वाट मी पाहतो, ये प्रभू तू ये माझ्या हृदयात करतो तुला विनंती प्रभू, येशू ये प्रभू तू ये माझ्या हृदयात करतो तुला विनंती प्रभू, तेरी आराधना हो, तेरी स्तुति हो, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम लेकर तुझे यीशु बुला रहा, क्या हम कह सकते हैं? यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा। फिर एक बात कहते हैं, यीशु बुला, वो आत्मा परमेश्वर कहता है, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा। क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा धोकर इस आत्मा को, क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा धोकर इस आत्मा को। तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा,
तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा। हम जहाँ कहीं भी है, हम जो कोई भी है, परंतु परमेश्वर आपका नाम जानता है। आज परमेश्वर आपको बुला रहा है कि देख, मैं तेरे चेहरा अपने हथेली के ऊपर खोद कर बनाया हूं। कितना प्यार वो हमसे कहता है। परमेश्वर का वचन कहता है कि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने तुम्हारे और मेरे लिए, इस संसार के हर एक व्यक्ति के लिए अपना पुत्र दे दिया, इसलिए किसी का नाश न हो परंतु वो अनंत काल का जीवन पाए। मनुष्य ने सारे जगत को प्राप्त किया परंतु अपनी आत्मा की हानि उठाई तो उसे क्या लाभ होगा। परमेश्वर को धन्यवाद हो कि परमेश्वर आज हर एक का नाम लेकर परमेश्वर बुलाता है कि देख मेरे बेटे, मैं तेरे साथ हूं, चाहे कुछ भी हो जाए मैं तेरा हाथ न छोड़ूंगा। मैं अब्राहम के साथ जैसे था, मैं मूसा के साथ जैसे था, मैं दाऊद के साथ जैसे था, वैसे आज भी तेरे साथ हूं। प्रभु आगे हम जो भी गीत गाए राजा, हम धन्यवाद के साथ आपके आंगन में नाचते गाते हुए कर, जैसे दाऊद परमेश्वर आपकी आराधना करते समय आपके फाटकों में प्रवेश करता राजा, वैसे हमें चला राजा, हमें अगुवाई कर, हमें लीड कर, हमें अगुवाई कर राजा। हम सारा आदर में आपको देते हैं, प्रार्थना को प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं। गीत गाते हैं, किनारे लगा और गाव रे झेंडा मसीह का फैलाव रे। थँक यू जीसस। जर परमेश्वर जर आपल्या पक्षाचा आहे तर आपला विरोधी कोणी नाही होणार है ना। परमेश्वर जवळचं म्हणतं की परमेश्वरच्या पक्षापासून, प्रीतीपासून कोण आम्हाला विभक्त करेल। ना उपासमार, ना छळवणूक, ना आपल्या अंगावर कपडे असतील किंवा नसतील, परमेश्वर ज्या आकाशातील पाखरांना त्यांची जरूरत पूर्ण करू शकतो, तर परमेश्वराला आमची जास्त काळजी आहे। गावे आपण। हो नारे लगाओ गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे, नारे लगाओ गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया 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 हालेलुया। नारे लगाओ गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे, नारे लगाओ गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया 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 हालेलुया। यीशु का जन्म हुआ है, पापों का अंत हुआ है। यीशु का जन्म हुआ है, पापों का अंत हुआ है। खुशियाँ आज मिली है, प्रेम की धारा वही है। खुशियाँ आज मिली है, प्रेम की धारा वही है। हालेलुया 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 हालेलुया। नारे लगाओ और गाओ रे,
मसीह का फैलाओ रे, नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया 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 हालेलुया। जीवन में उलझाओ बराही, यीशु के पास तुम आओ रे, जीवन से उलझाओ बराही, यीशु के पास तुम आओ रे। गंदगी के राह सब छोड़ो, जिंदगी में अब खुशी जोड़ो, गंदगी के राह सब छोड़ो, जिंदगी में अब खुशी जोड़ो। हालेलुया 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 हालेलुया। धन्य हो प्रभु का नाम, धन्य हो प्रभु का नाम, धन्य हो प्रभु का नाम है महान। धन्य है प्रभु का नाम, धन्य है प्रभु का नाम, धन्य है प्रभु का नाम है महान। प्रभु का नाम है मातुकी मारा, उस पर दौड़ कर हम सुरक्षित हैं। प्रभु का नाम है मातुकी मारा, उस पर दौड़ कर हम सुरक्षित हैं। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम है महान। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम है महान। प्रभु का नाम है, गाएंगे मातुकी मारा, उस पर दौड़ कर हम, उस पर दौड़ कर हम सुरक्षित हैं। प्रभु का नाम है मातुकी मारा, उस पर दौड़ कर हम सुरक्षित हैं। पवित्र है उसका नाम, पवित्र है उसका नाम, पवित्र है उसका नाम है महान। सभी गाएंगे है उसका नाम, पवित्र है उसका नाम, पवित्र है उसका नाम है महान। प्रभु का नाम है मातुकी मारा, उस पर दौड़ कर हम सुरक्षित हैं। प्रभु का नाम है मातुकी मारा, उस पर दौड़ कर हम सुरक्षित हैं, सुरक्षित हैं, सुरक्षित हैं। अपने आंखों को बंद करेंगे। प्रभु का नाम हमारी ताकत है और उस पर दौड़कर हम सुरक्षित हैं। Thank you Jesus Lord, worship you Lord. प्रभु आपका नाम पवित्र है, आपका नाम सब नामों में ऊंचा है और धन्य है परमेश्वर। महान परमेश्वर है राजा, हम आपको धन्यवाद देते हैं। Thank you Jesus Lord, we worship you Lord. Thank you Jesus Lord, Lord we worship you Lord. तेरी आराधना हो, तेरा धन्यवाद हो, ओ
तू भला है, तू सच्चा है, ओ इमैनुएल, हम आपको धन्यवाद देते हैं। ओरी बाबा जीसस हम गाए हो सारा, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। सब लोग कहेंगे हम गाए हो सारा, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा हो में सदा। तू है प्रभु हमारा खुदा, यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान, और महिमा गाए ज़मीन। यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान, और महिमा गाए ज़मीन। अपने हाथ उठाकर हम गाए हो सारा, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए हो सारा, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाए तो अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए हो सारा, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा
तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा, फिर एक बार कहेंगे हम गाए ओ हालेलुया, ओ री बाबा बाबा शंगरो। तू राजा होगा राजा, तेरी महिमा होवे सदा। हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। Thank you, Jesus, Lord. स्वर्ग में, पृथ्वी में, अधोलोक, प्रभु एक ही नाम है, वो यीशु है राजा, जिस नाम में ये सारे संसार प्रभु आपके सामने झुकता है, आपके नाम को प्रणाम करता है परमेश्वर, आपको सजदा करता है प्रभु। कहते हैं परमेश्वर सब नामों में ऊंचा प्रभु आपका नाम है राजा, सब नामों में आपका नाम ऊंचा है राजा, सारी बीमारियों में नाम प्रभु आपका नाम ऊंचा है परमेश्वर। हमारे जीवन में प्रभु आपका नाम ऊंचा है परमेश्वर। आज हमारे परमेश्वर हर एक परिस्थिति में आपका नाम ऊंचा है परमेश्वर। आज हमारे दुखों में भी आपका नाम ऊंचा है परमेश्वर। थैंक यू जीसस लॉर्ड। सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम। सभी कहेंगे सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम। स्वर्ग में धरती पर, धरती के नीचे दूजा कोई नाम नहीं है। स्वर्ग में धरती पर, धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है। सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम। प्रभु हम सारा आदर महिमा आपको देते हैं परमेश्वर। हम विश्वास करते हैं कि हमारी स्तुति और आराधना की भेंट को प्रभु आपने इसे बड़े आदर के साथ स्वीकार किया है राजा। हम आपको धन्यवाद देते हैं राजा। फिर एक बार कहते हैं कि सब नामों में प्रभु आपका नाम ऊंचा है, जो कल था, जो आज है और हमेशा वैसे ही रहेगा राजा। धन्यवाद देते हैं प्रभु। फिर एक बार कहते हैं कि तू बढ़े और हम घटे राजा। आने वाला वचन आपके दास के द्वारा हमसे बातें कर परमेश्वर। आज का वचन प्रभु होने दे, वचन के द्वारा प्रभु हर एक जीवन में गवाही होने के लिए सहायता कर राजा। थैंक यू जीसस लॉर्ड। पूरी बाबा क्योंकि आपके वचनों में सामर्थ्य है राजा।
Thank you, Jesus, Lord. Uri Baba Thank you, Jesus, Lord. Thank you, Jesus, Lord. We worship you, Lord. प्रभु बोले कि प्रभु तुझे सारखा कोणी नाही राजा. तू महान है परमेश्वर. प्रभु तू महान है परमेश्वर. नहीं तेरे जैसा कोई नहीं राजा. Thank you, Jesus, Lord. We worship you, Lord. प्रभु प्रार्थना करते हैं कि आज हर एक को छू ले परमेश्वर. जीसस लॉर्ड. अपने मन को, अपने ध्यान को उस परमेश्वर की ओर केंद्रित करके उसको धन्यवाद देंगे कि प्रभु तू सर्वशक्तिमान है परमेश्वर. तू सर्वव्यापी सर्वज्ञानी परमेश्वर है. काम करता है नहीं तेरे जैसा कोई. नहीं तेरे जैसा कोई. तू शक्तिमान अद्भुत काम करता है. नहीं तेरे जैसा कोई. नहीं तेरे जैसा कोई. तू शक्तिमान अद्भुत काम करता है. नहीं तेरे जैसा कोई. नहीं तेरे जैसा कोई. महिमा आदर करते हुए अपने हाथ उठाकर हम आराधना करते हैं. महिमा और आदर करते हुए अपने हाथ उठाकर हम आराधना करते हैं. तू शक्तिमान अद्भुत काम करता है. नहीं तेरे जैसा कोई. कोई. तू शक्तिमान अद्भुत काम करता है. नहीं तेरे जैसा कोई. नहीं तेरे जैसा कोई. तू शक्तिमान अद्भुत काम करता है. नहीं तेरे जैसा कोई. नहीं तेरे जैसा कोई. शक्तिमान अद्भुत काम करता है. नहीं तेरे जैसा कोई. नहीं तेरे जैसा कोई. शक्तिमान अद्भुत काम करता है. नहीं तेरे जैसा कोई. हाँ प्रभु. नहीं तेरे जैसा कोई. सारा आदर महिमा आपको देते हैं प्रभु. फिर एक बार कहते कि तू बड़े और हम घटे राजा. सारा आदर महिमा आपको देते हैं प्रभु. आपके वचनों के द्वारा हमसे बातें कर. थैंक यू जीसस लॉर्ड. होने दे भविष्यवाणी के द्वारा, चंगाई के द्वारा, आपके अभिषेक के द्वारा आपका राज्य बढ़े. आपकी सेवा हो परमेश्वर. थैंक यू जीसस लॉर्ड. सारा आदर महिमा आपको देते हैं. इस प्रार्थना को प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते पिता. सभी कहेंगे आमीन. आमीन. थैंक यू जीसस.
परमेश्वराला धन्यवाद असो. मी विनंती करेल की आमच्यामध्ये पाळसाहेब आहेत, ते येतील आणि आपण परमेश्वराकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. Amen. Praise the Lord. God has been so good to us, so kind to us. Thank you, Brother Ravi. खरोखरच परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आणि खरोखरच प्रभु यीशु मसीह, तू शक्तिमान अद्भुत काम तू ही करता है और तेरे जैसा कोई नहीं था, कोई नहीं है और कोई नहीं होगा. We welcome all of you in the precious name of our Lord and Savior Jesus Christ. We appreciate you logging in and we thank you so much for joining us this morning. हम प्रभु यीशु मसीह के नाम से हम आपको शुक्रगुजार है कि आप हमारे इस सभा में आप ज्वाइन हो गए हो. एंड ट्रूली दिस इज द डे दैट द लॉर्ड हैज मेड, लेट अस रिजॉइस एंड बी ग्लॅड इन इट. हा दिवस यहोवाने केला आहे, तो आज आहे, आपण उल्हास व आनंद करूया. आमेन. एंड दिस मॉर्निंग खरोखरच प्रभु तू शक्तिमान अद्भुत काम तू करता है, कोई तेरे जैसा नहीं. और सचमुच यीशु मसीह जैसा कोई था नहीं, कोई है नहीं और कोई नहीं होगा. आमेन. इफ यू हैव योर बाइबल्स प्लीज, अगर आपके पास आपकी बाइबल है तो इस वक्त हम निर्गमन की किताब से हम सीख रहे हैं. वी आर जस्ट लर्निंग फ्रॉम द बुक ऑफ एक्सोडस अबाउट द ग्रेटनेस ऑफ गॉड, द काइंडनेस ऑफ गॉड, द मर्सीज ऑफ गॉड एंड द लव ऑफ गॉड. आमेन. हम प्रभु यीशु मसीह के महानता के बारे में, प्रभु यीशु मसीह के हम देखते हैं कि प्रभु यीशु मसीह की कृपा के बारे में और उनकी दया के बारे में हम देखते हैं कि सचमुच परमेश्वर भला है. गॉड इज बिन सो गुड टू अस. आमेन. सो इफ यू हैव योर बाइबल्स प्लीज, एक्सोडस चैप्टर 2, निर्गमन की किताब, इसका हम दूसरा अध्याय देखेंगे. एंड इन चैप्टर 2 we are going to read from verse 1 all the way to verse number 10. निर्गमन की किताब इसका दूसरा अध्याय 1 से 10 हम पढ़ने वाले हैं. The Bible speaks to us in Exodus chapter 2 from verse 1 to verse 10. And there went a man of the house of Levi and took to wife a daughter of Levi. And the woman conceived and bare a son, and when she saw him that he was a goodly child, she hid him 3 months. And when she could not longer hide him, she took for him an ark of bulrushes and daubed it with slime and with pitch, and put the child therein. And she laid it in the flags by the river's brink. And his sister stood afar off to wit what would be done to him. And the daughter of Pharaoh came down to wash herself at the river, and her maidens walked along by the river's side. And when she saw the ark among the flags, she sent her maid to fetch it. And when she had opened it, she saw the child, and behold, the babe wept. And she had compassion on him, and said, This is one of the Hebrews' children. Then said his sister to Pharaoh's daughter, Shall I go and call to thee a nurse of the Hebrew woman, that she may nurse the child for thee? And Pharaoh's daughter said to her, Go. And the maid went and called the child's mother. And the maid went and called the child's mother, and Pharaoh's daughter said unto her,
take this child away and nurse it for me, and I will give thee thy wages. And the woman took the child and nursed it. And the child grew, and she brought him unto Pharaoh's daughter, and he became her son, and she called his name Moses. And she said, because I drew him out of the water. Verse 10, and the child grew, and she brought him unto Pharaoh's daughter, and he became her son, and she called his name Moses. And she said, because I drew him out of the water. May the rich Lord bless the reading of His word. Why don't we pray? हम प्रार्थना करेंगे. Let's all pray. Dear Heavenly Father, in the name of Jesus, मेरे प्यारे यीशु मसीह, इस दोपहर के वक्त पिता हम आपके सामने अपने सर को झुकाते हैं और दिल से कहते हैं कि प्रभु यीशु मसीह, जैसे स्वर्ग में वैसे पृथ्वी पर तेरी इच्छा पूरी होती है, स्वर्ग में वैसे पृथ्वी पर पूरी हो जाए। पिता, आज हम आपके सामने हमारे प्राण, आत्मा, मन, शरीर को रखते हैं और पिता हम विनती करते हैं कि हमारा उद्देश्य नहीं, हमारी इच्छा नहीं, पर आपकी इच्छा पूरी होने दो। और पिता, जो आपकी इच्छा में है वो भले कितनी भी परिस्थिति आ जाए, कितनी भी संकट आ जाए, कितनी भी आपत्ति आ जाए, पिता आपका उद्देश्य उस परिवार के द्वारा, उस व्यक्ति के द्वारा, उस घर के द्वारा, उन लोगों के द्वारा, उस कम्युनिटी के द्वारा प्रभु यीशु मसीह आप जरूर पूरा करोगे। पिता प्रभु यीशु मसीह, आपका वचन कहता है, फॉर आई नो द प्लान्स आई हैव फॉर यू, डिक्लेयर द लॉर्ड, प्लान्स टू प्रॉस्पर यू एंड नॉट टू हार्म यू, to give you an expected end. Heavenly Father, in the name of Jesus, we surrender ourselves to your plans, to your purposes, to your will. हम हमारे प्राण, आत्मा, शरीर को आपके हाथ में समर्पित करते हैं और आपकी इच्छा के सामने हम झुकते हैं और कहते हैं, हमारी इच्छा नहीं पिता, आपकी इच्छा पूरी हो जाए, आपका उद्देश्य पूरा हो जाए। पवित्र आत्मा आपके वचन के द्वारा, आज आपके वचन की रोशनी हर एक दिल के अंधेरे कमरे में आपके वचन की रोशनी आज चमकने देना। पिता हम विनती करते प्रभु यीशु मसीह, आज जो निराश है उन निराशाओं से उन्हें प्रभु यीशु छुटकारा देना। पिता आज जो परेशान है, जिंदगी से उब गए हैं, पिता आज उनके अंदर यीशु मसीह जो आशा आपकी है, जो आशा आप में है, वो कभी लज्जाती नहीं है। उस आशा को उनके अंदर आज नए सिर से प्रभु यीशु मसीह आज पैदा कीजिए पिता, उत्पन्न कीजिए प्रभु यीशु मसीह, ताकि वो जीने के लिए यीशु मसीह आपका आसरा ले, आपकी आशा से वो जिए पिता। और यीशु मसीह हमारे अंदर हमारी गौरव की आशा है। हम सारा आदर पिता, सारी महिमा, सारी स्तुति, सारी प्रशंसा यीशु मसीह आपको देते हैं। इस प्रार्थना को यीशु के नाम से मांगते पिता, सुना ग्रहण करो, आमेन। आमेन। थैंक यू सो मच, गॉड ब्लेस यू ऑल। सो हम देख रहे हैं, सो वी आर लर्निंग इन द बुक ऑफ एक्सोडस, और इस किताब में जैसे जैसे हम आगे आगे बढ़ते हैं, हर मोड़ पर हम देखते हैं कि किस प्रकार से परमेश्वर अपना उद्देश्य हर वक्त अपने लोगों से पूरा करता है। टुडे यू आर अलाइव, इट्स नॉट एन एक्सीडेंट, इट्स कंप्लीटली गॉड्स ग्रेस एंड गॉड्स पर्पस। अगर आप जिंदा हो तो निश्चित तरीके से परमेश्वर के लिए आपके पास एक, परमेश्वर के मन में आपके लिए एक बहुत बड़ा उद्देश्य है, और परमेश्वर जो भी करता है वो उद्देश्य के तौर से करता है। गॉड्स क्रिएशन ऑलवेज डिमांड्स अ पर्पस। और परमेश्वर ने जब सृष्टि भी बनाई, हम देखते हैं सृष्टिकर्ता परमेश्वर भी सृष्टि को एक, हम देखते हैं एक उद्देश्य से परमेश्वर ने उसे बनाया है। एंड वी सी इन द बुक ऑफ एक्सोडस, निर्गमन की किताब में हम पढ़ते हैं और देखते हैं कि किस तरीके से परमेश्वर अपना उद्देश्य हमेशा हमेशा पूरा करता है। एक्सोडस चैप्टर 2, अगर हम निर्गमन की किताब इसका दूसरा अध्याय देखेंगे, और खास तौर से इस दूसरे अध्याय में हम देखते हैं कि मूसा का जन्म होता है। आमीन। और दूसरा अध्याय जो है, पहला वचन कहता है,
And there went a man of the house of Levi and took to wife a daughter of Levi. Amen. Today I would like to speak on this topic. God's purposes will never fail. परमेश्वर का उद्देश्य कभी भी और कहीं भी हारता नहीं है. Amen. देवाचा उद्देश्य नेहमीच पूर्ण होतो. God's purposes always prevail. Amen. So chapter 2 verse 1 says, and there went a man of the house of Levi and took to wife a daughter of Levi. हम देखते हैं कि मूसा के पिताजी जो है वो लेवी के वंश है, और ये जो लेवी के वंश का पुरुष है एक लेवी घराने की लड़की से वो शादी करता है. अब देखो, उस जमाने में ऐसा नियम नहीं था कि लेवी ने लेवी के घराने से शादी करनी चाहिए, परंतु हम ये देखते हैं कि तब तो नियम भी नहीं था. There were no more commandments, the law was not given. परंतु भले परमेश्वर का नियम या 10 आज्ञाएं या मूसा के जो नियम दिए थे वो नहीं था, परंतु परमेश्वर का रेवलेशन जरूर अवेलेबल था. Even though the law was not there, the revelation was still available for the people of God. और इसीलिए हम देखते हैं कि मूसा के पिताजी ने एक लेवी के वंश घराने की लड़की से शादी किया. Probably the reason can be this also, क्योंकि जो लेवी के वंश है उनमें से जो याजक आते हैं, उन याजकों का जो काम होता है, उनका डिसिप्लिन होता है, जो मेहनत होती है, वे दूसरे घराने की लेवी के घराने की लड़की या लड़का वही समझ में आता है, वही समझ जाता है कि इसमें कितनी बड़ी कमिटमेंट होती है. सो प्रोबेबली दिस मस्ट बी वन ऑफ द रीजन. बट बेस्ड ऑन आवर टुडेज लर्निंग वी सी कि फारो की आज्ञा होने के बाद भी कि बच्चों को मार डालो, इसके बाद भी इतना सब कुछ खून खराबा आंसुओं को देखकर, बच्चों को मरते हुए देखकर भी मूसा के पिताजी जो है वो लेवी के वंश के घराने की लेवी के लड़की से शादी करते हैं. हालेलुया. इसका मतलब क्या है? There was a divine boldness in the heart of Moses' father, knowing that Pharaoh has commanded all the children to be killed. In spite of that thing, he was so bold. He married at those times, and he also thought what would happen. अगर वो ऐसा सोचता कि अगर मुझे लड़का हो जाएगा तो लड़के को नील में फेंका जाएगा और वो मर जाएगा. इतने सब आजू बाजू में इतने सब परेशानी होने के बाद भी मूसा के जो पिताजी है, दिस मैन, बाइबल स्पीक्स टू अस, एंड देयर वेंट अ मैन ऑफ द हाउस ऑफ लीवाई एंड टुक टू वाइफ अ डॉटर ऑफ लीवाई. हालेलुया. व्हाट डज दैट मीन? नंबर वन थिंग, when you are in the purpose of God, जब आप परमेश्वर के उद्देश्य में होते हो, आपके इर्द गिर्द में भले कितने भी आंसू होने दो, आपके इर्द गिर्द में कितना भी खून खराबा होने दो, आपके इर्द गिर्द में कितने भी लोग मरने दो, 1,000 may fall at thy side and 10,000 at thy right hand, but it shall not come nigh thee. Only with thine eyes thou shalt behold and see the reward of the wicked. तुझ्या बाजू सहस्त्रवधी पडले, तुझ्या उज्ज्वल अक्षादी पडले तरी ती तुला भेटणार नाही, मात्र तुझ्या डोळ्यासी दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. इतकं सर्व असताना देखील आजूबाजूला रक्त सांडलेलं आहे, लहान लेकरांना ना पाण्यात फेकलेलं आहे, लोक रडत आहेत. इतकं असताना देखील ह्या माणसाने लेवीच्या घराण्याच्या मुलीशी लग्न केलं. लग्नच नाही, त्यांना बाळपण झालं. हालेलुया. आमेन. And this is what we see. The Bible speaks, the righteous are bold as lion. धार्मिक तर सिंहासारखे धाडसी बनतील. हालेलुया. The people who do know that God shall be strong and do mighty exploits for him. देवाचा उद्देश
पूर्ण करण्यासाठी लक्षात घ्या, जरी तुमच्या आजूबाजूला किती पण व्हायरस असू द्या, आजूबाजूला किती पण दुःख असू द्या, आजूबाजूला किती पण आजारपण असू द्या, पण जर देवाच्या इच्छेमध्ये तुम्ही असाल, देवाचा उद्देश मध्ये तुम्ही जर हा म्हणाल, तर लक्षात ठेवा, परमेश्वर तुम्हाला तो धाडसपणा, ती ताकद, ती कृपा, ते सामर्थ्य, ती दया, ती नवीन शक्ती, ती नवीन धीर हा परमेश्वर तुम्हाला नक्कीच देणार. का म्हणून बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु देवाच्या आत्म्याने कार्य सिद्ध होत आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी देवाच्या उद्देशाला हा म्हटलेला आहे, ती माणसं किती पण संकट येऊ द्या, ती माणसं फक्त वाचलीच नाही, त्या माणसांचं परमेश्वराने बहुतांसाठी कल्याण केलं आहे. हालेलुया. Amen. If you are in the purpose of God, if you say yes to the will of God, yes to the purpose of God, no matter what's happening around you, you will not only survive, but you will thrive on the purpose of God. Hallelujah. Amen. And that's why you see the first thing. Book of Daniel chapter 10 says, the people who do know their God shall be strong and do mighty exploits for him. जे लोक देवाला ओळखतात ते लोक बलवंत होतील आणि देवासाठी महान महान गोष्टी करतील. हालेलुया. द पर्पसेस ऑफ गॉड आर ऑलवेज कॅरीड बाय हिज एजंट्स, दॅट इज यू अँड दॅट्स मी. हालेलुया. देवाने यहूद्यांची सुटका दूतांना पाठवून सुद्धा केली असती, देवाने यहूद्यांची सुटका स्वतः येऊन सुद्धा केली असती, पण देवाने माणसाची निवड केली. हालेलुया. आमेन. दिस इज द फर्स्ट थिंग. गॉड्स एजंट्स आर नॉट एंजल्स, गॉड्स एजंट्स आर नॉट एनी सुपरनॅचरल थिंग, गॉड्स एजंट्स आर यू अँड मी. आमेन. And when you say yes to the purpose of God, जेव्हा तुम्ही देवाच्या उद्देशाला हो म्हणता, तर लक्षात घ्या, किती संकट असू द्या, परमेश्वर तुमची काळजी नक्की घेणार. हालेलुया. God will take care of you. God will provide you. God will preserve you. God will uphold you. God will sustain you. God will pull you out. God will be a supplier, your provider, your redeemer, your mind regulator, heart transformer, in the way, out of the way, ups and down. God will keep you. Hallelujah. But condition number 1, when you surrender completely to the purpose of God. Hallelujah. Amen. That's why I told you, देवाचा उद्देश कधी निष्फळ होत नाही. God's purposes will never fail. Second thing you see as you go further, and when she could not longer hide him, she took for him an ark of bulrushes and daubed it with slime and with pitch and put the child therein, and she laid it in the flags by the river's brink. Verse number 4, Exodus chapter 2. And his sister stood afar off to wit what would be done to him. Verse 5, and the daughters of Pharaoh came down to wash herself at the river, and her maidens walked along by the river's side, and when she saw the ark among the flags, she sent her maid to fetch it. Verse number 6, pay attention please. And when she opened it, she saw the child, and behold, the babe wept, and she had compassion on him and said, this is one of the Hebrews' children. Hallelujah to the Lamb. People of God, pay attention to this. When Moses was born, the Bible speaks to us, verse number 2, and the woman conceived and bare a son, and when she saw him, that he was a goodly child, she hid him 3 months. The first time when Moses was born, when Moses' mother saw him, she saw that the baby is a goodly child. Many translations says he was a handsome child, he was a good looking child, he was a healthy child, but the Hebrew context of a goodly child is this. आणि पाहतो यहुदी भाषेमध्ये जर तुम्ही त्या शब्दाचा अर्थ बघितलात, and when Moses' mother saw the child, she said he was a goodly child. गुड म्हणजे तोव. तोव या शब्दाचा अर्थ काय आहे की ज्या उद्देशासाठी ती गोष्ट पूर्ण बनलेली आहे, ती गोष्ट, ती उद्देश पूर्ण केल्यावरच परमेश्वर त्याला चांगलं म्हणतो.
म्हणून जेव्हा जेव्हा परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली, परमेश्वर बोला प्रकाश हो, प्रकाश झाला. परमेश्वराने प्रकाश पाहिला की प्रकाश चांगला आहे, आणि मग परमेश्वर प्रकाश पाहिला आणि मग परमेश्वर बोला प्रकाश चांगला आहे. माझ्या बहिणो भावांनो, परमेश्वर प्रकाशाला लगेच चांगला म्हटला नाही. परमेश्वर बोलला, प्रकाश पाहिला आणि मग परमेश्वर म्हणतो प्रकाश चांगला आहे. परमेश्वराने 7 वेळा उत्पत्ती 1 मध्ये चांगलं म्हटलेलं आहे, आणि तो जो चांगला शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ देखील तोफ आहे. तोफ म्हणजे का? परमेश्वर म्हणू शकला असता की ही सृष्टी अति सुंदर आहे, ही सृष्टी अति रम्य आहे, ही सृष्टी खूप एकदम अलौकिक आहे, असे शब्द परमेश्वर वापरू शकला असता. God must have used or could have used the word excellent, fabulous, wonderful, marvelous, but God in his divine dictionary he only used the word good. परमेश्वर त्याच्या दैवी शब्दकोशामध्ये चांगलं म्हटलेलं आहे. परमेश्वर चांगल्याच्या ऐवजी अति महान पण म्हटला असता, अति सुंदर म्हटला असता, परंतु परमेश्वर चांगला का म्हटला? Why is the word tov used there? कारण की परमेश्वराने पाहिलं की प्रकाश त्याचा उद्देश पूर्ण करत आहे, म्हणून प्रकाश चांगला आहे. हालेलुया. एव्हरीथिंग व्हॉट गॉड मेड हॅज अ पर्पज. परमेश्वराने जे पण निर्माण केलं आहे त्याला उद्देश आहे. म्हणून आपण पाहतो मोशेच्या आईने ज्या मोशे या बाळाला पाहिलं ती म्हटली हे सुंदर आहे. या सुंदर शब्दाचा अर्थ यहुदी भाषेमध्ये तोब आहे. तोब म्हणजे काय? या मुलासाठी देवाकडे एक मोठा उद्देश आहे. हालेलुया, हालेलुया. ती म्हटली असती हे बाळ एकदम गुटगुटीत आहे, हे बाळ खूप एकदम मस्त आहे, डोळे चांगले आहेत, परंतु तिने बाळाला पाहिलं, तिने उद्देश बघितला, तिने ओळखलं, आणि म्हणून 3 महिने तिने त्या बाळाला लपून ठेवलं. 3 हा आकडा बऱ्याच गोष्टी सांगतो, परंतु 3 हा आकडा म्हणजे परीक्षेचा आहे. कसा? कारण की जेव्हा येशूने पेत्राला 3दा विचारलं, पेत्रा तू माझी प्रीती करतोस का? हो, माझ्या मेंढरांची राखण कर. इवन पीटर डिनाइड जीसस 3 टाइम्स. आणि म्हणून या मोशेचे आई योखबेद हिचा हा विश्वासाची परीक्षा होती, आणि म्हणून तिने ते 3 महिने त्या बाळाला जपून ठेवलं. तिने याकर जपून ठेवलं नाही की माझा वंश वाढावा म्हणून, तिने याकर जपून ठेवलं नाही की माझं घराणं वाढावं म्हणून, परंतु जेव्हा तिने बाळाला बघितलं, तिने बाळाचं सौंदर्य नाही बघितलं, बाळाची हेल्थ नाही बघितली, बाळाचे डोळे नाही बघितले, हा कुणासारखा दिसतो, तिने एकच बघितलं, या बाळाच्या मध्ये देवाचा एक मोठा उद्देश आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाचा उद्देश पूर्ण व्हावा म्हणून तिने 3 महिने त्या बाळाला जपून ठेवलेला आहे. हालेलुया, आमेन. तिला माहिती होतं हे बाळ कसं पण असू द्या, छोटा असू द्या, मोठा असू द्या, वीक असू द्या, स्ट्रॉंग असू द्या, गोरा असू द्या, सावळा असू द्या, इट इज नॉट अबाउट द कलर, इट्स नॉट अबाउट द हेल्थ, इट्स ऑल अबाउट द पर्पज ऑफ गॉड. तिला माहिती होतं हे दोघही लेवीच्या घराण्यातले होते, आणि त्यांना माहिती होतं की देवा आम्ही प्रार्थना करत आहोत. आय डोंट नो व्हाय मोसेस मदर कॉल्ड हिज सन गुडली चाइल्ड, बट इन हिब्रू कॉन्टेक्स्ट द वर्ड तोब इज यूज्ड. आणि म्हणून पाहतो की मोशेच्या आईने मोशेला बघून हा चांगला आहे, हा सुंदर ट्रान्सलेट केला आहे, पण सुंदरच्या ऐवजी याचा खरा अर्थ आहे तोब. तोब म्हणजे हा त्याच्यामध्ये एक मोठा उद्देश आहे. इट्स गुड इन हिब्रू कॉन्टेक्स्ट. हालेलुया. माझ्या बहिणो भावांनो, म्हणून तिला कळलं होतं की हे बाळामध्ये मोठा उद्देश आहे. हा उद्देश पूर्ण न व्हावा म्हणून सैतान 100% प्रयत्न करणार. हा उद्देश अबॉर्ट करावा, हा उद्देश आम्ही फेल व्हावा, हा उद्देश जेव्हाचा पूर्ण होऊ नये. परंतु तिला माहिती होतं की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपलं काम पूर्ण करतो तेव्हा तेव्हा परमेश्वर नेहमी आपल्या पिढीची, आपल्या लोकांची परमेश्वर नेहमी काळजी घेतो. हालेलुया, हालेलुया. गॉड ऑलवेज प्रिझर्व्स दोज who wants to fulfill his purpose. Amen. Hallelujah.
आमेन. जर तुम्ही देवाच्या उद्देशाला हो म्हटलेला असाल तर लक्षात घ्या, तुमच्या बाजू सहस्रावधी पडले, लक्षावधी पडले, पण ती तुम्हाला भिडणार नाही. मात्र जो डोळ्याचे दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणे प्रतिफल तुमच्या दृष्टीस पडेल. नो मॅटर व्हॉट कम्स इन युअर वे, इफ यू आर इन द पर्पज ऑफ गॉड, हालेलुया, यू विल लिव्ह अँड नॉट ओनली लिव्ह, यू विल बी अ ब्लेसिंग फॉर मेनी जनरेशन्स. हालेलुया. आमेन. एकच योखबेद, एकच योखबेदचा नवरा आणि एकच मिरियम, एकच आरोन आणि एकच मोशे. हालेलुया. आमेन. दॅट्स व्हाय यू सी अब्राहम आणि पाहतो नोआ, त्याची पत्नी आणि त्याची 3 मुलं. प्रेज द लॉर्ड. तसंच मोशे, त्याची पत्नी, त्याची 3 मुलं, मिरियम, आरोन आणि मोशे. प्रेज गॉड फॉर दॅट. इमॅजिन, नोआच्या काळामध्ये सुद्धा 5 लोकांद्वारे, ऑफकोर्स नोआच्या मुलांच्या पत्न्या पण होत्या, परंतु या कुटुंबाद्वारे जे पहिले फक्त 5च होते, 3 मुलांचे लग्न झाले, अजून वाढले. परंतु परमेश्वर नेहमी त्याच्या लोकांचा उद्देश, त्याच्या लोकांद्वारे तो नेहमी पूर्ण करून घेतो. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा होती की माझ्या लोकांचा, माझ्या फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, हे देवाचा आशीर्वाद होता, तो पूर्ण व्हावा. म्हणून नोवाचं कुटुंब देवाने वाचवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि ते वाचवण्यासाठी सुद्धा त्यावेळेस त्याला तारू बांधायला सांगितलं. डू यू नो, व्हेरी इंटरेस्टिंग, यू सी, even in the English translation the word ark is used. Vachan number 3, and when she could not longer hide him, she took for him an ark of bulrushes and daubed it with slime and with pitch and put the child therein, and she laid it in the flags by the river's brink. Amen. नोवानी सुद्धा आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी तारू बांधलं. आणि ज्या प्रकारे तारूचे बांधकामाचे साहित्य लागलं होतं, तेच साहित्य मोशेच्या आईने ते बास्केट म्हटलेलं आहे, ते बनवण्यासाठी तिने वापरलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. तिने ते बास्केट बनवण्याचा उद्देशीचा काय होता की जेव्हा तिने बाळाला पाहिलं, तिला कळलं होतं की या बाळामध्ये देवाचा मोठा उद्देश आहे. तिने फक्त आपला मुलगा वाचवायचा म्हणून नाही, देवाचा उद्देश मला पूर्ण करायचा आहे. म्हणून या बाळाचं रक्षण, या बाळामध्ये देवाचा उद्देश आहे, तो उद्देश ती प्रिझर्व करत होती. प्रेज लॉर्ड. तो उद्देश प्रिझर्व करण्यासाठी तिने ती बास्केट बनवली. लक्षात घ्या. आता द बास्केट स्टँड्स फॉर रिडेम्पशन. हालेलुया. नोवाचं तारू आपण पाहतो, 5 जण आणि त्या 3 बायका, 8 जण ती वाचली. प्रेज लॉर्ड. आणि त्यानंतर पाहतो की मोशेच्या वेळेस जेव्हा तिने ती बास्केट बनवली, त्यानंतर मोशे वाचला. माझ्या बहिणी भावांनो, लक्षात घ्या, जसं 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 देवाचा उद्देश पूर्ण होत गेला, तसं तारू पहिले मोठं होतं, आता ते तारू छोटं बनलेलं आहे आणि नव्या करण तारू ते वधस्तंभ बनलेलं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. नोवाचं तारू अख्ख्या जगाच्या पाण्यावरती होतं. मोशेच्या आईचं तारू, ती बास्केट नील नदीच्या पाण्यावरती होती. आणि येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ हा गोलगोतावरती होता. प्रेज लॉर्ड. नोवाचं तारू आराडवर थांबलं, मोशेची बास्केट नील नदीच्या किनाऱ्यात थांबली, आणि येशू ख्रिस्ताचं जे तारू वधस्तंभ आहे हे गोलगोतावरती थांबलं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पीपल ऑफ गॉड, लेट्स गो फर्दर. नंबर 2 गोष्ट लक्षात घ्या. When you know you are in the purpose of God, what you should do? You should be covered by prayers and by the blood of Jesus.
जेव्हा तुम्ही देवाच्या उद्देशामध्ये असता तर लक्षात घ्या, जास्तीत जास्त प्रार्थना करा, जास्तीत जास्त देवाचं वचन बोला, प्रार्थनेत राहा. स्तोत्रसंहिता 91, जो परात्पराच्या गुप्तली बसतो तो सर्व समर्या सावलीत राहील. मी परमेश्वरा माझा आश्रय व माझा दुर्ग, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. का म्हणून? कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. माझ्या बहिणो भावांनो, जेव्हा तुम्ही देवाच्या उद्देशामध्ये असता, शत्रू 100% प्रयत्न करणार तुम्हाला निराश करण्यासाठी, हताश करण्यासाठी, दुःखी करण्यासाठी. तुमचे जवळचे लोक विरुद्ध उभे राहतील, तुमच्याकडे करायची गरिबी असेल. पण लक्षात घ्या, या सर्वातून परमेश्वर तुम्हाला निभावून नेणार. इन द मिड्स ऑफ ऑल दिस कमोशन, गॉड विल ब्रिंग यू टू रेस्ट. हालेलुया. आणि म्हणून पाहतो आपण, जेव्हा मोशेच्या आईने बाळाला बघितलं, ती म्हटली हे बाळ सुंदर आहे. आणि जेव्हा फारोच्या कन्येने मोशेला बघितलं, ती काय म्हटली बघा प्लीज. Verse number 5 and 6. And the daughter of Pharaoh came down to wash herself at the river, and the maidens walked along by the river's side. And when she saw the ark among the flags, she sent her maid to fetch it. And when she had opened it, she saw the child, and behold, the babe wept. And she had compassion on him, and said, this is one of the Hebrews' children. Hallelujah. Praise the Lord. Number 3, in the purpose of God, there is favor of God. Hallelujah. देवाच्या उद्देशामध्ये देवाची कृपा आणि देवाचा फेवर असतो. माझ्या बहिण भावांनो, लक्षात घ्या, इतके लहान लेकर मुलं नील नदीमध्ये फेकले. फारोच्या मुलीला, फारोच्या बहिणीला आपण पाहतो की देवाचं वचन म्हणतं, and the daughter of Pharaoh came down to wash herself at the river, and the maidens walked along by the river's side. And when she saw the ark among the flags, she sent her maid to fetch it. फारोच्या मुलीला इतके लहान लेकर नील नदीमध्ये फेकले आहेत, तिला दया नाही आली. परंतु ज्या वेळेस तिने हे बाळ प्रथम वेळा बघितलं, ते बाळ रडलं, तिला दया झाली. माझ्या बहिण भावांनो, लक्षात घ्या, इतके सर्व लहान लेकर नील नदीमध्ये फेकलेले आहेत, तिला दया नाही आली. पण जेव्हा तिने मोशेला बघितलं, हे बाळ रडलं, तिला दया आली आणि ती लगेच म्हटली हे यहुद्यांचं बाळ आहे. माझ्या बहिण भावांनो, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही देवाच्या उद्देशामध्ये असता, जे लोक तुमच्या विरुद्ध आहेत, जे लोक तुमचा छळ करू इच्छितात, ज्या लोकांना तुम्ही पसंत नाही, जे लोक तुमचं वाईट चिंतात, ते लोक सुद्धा तुमच्या विरुद्ध नाही, तुमच्यासाठी परमेश्वर त्यांना उभं करणार आहे. हालेलुया. देवाच्या उद्देशामध्ये देवाचा फेवर आहे. माझ्या बहिणो भावांनो, where you are in the purpose of God, you always carry the favor of God. हालेलुया. आणि म्हणून फारोच्या कन्येला तिने सांगितलं असतं हे यहुदी बाळ आहे, याला फेकून द्या, पण तिने त्या बाळावर दया केली. हालेलुया. याचा अर्थ काय? राजाचं मन देवाच्या हाती आहे, पाण्याच्या पाट्याप्रमाणे तो त्याला वळवतो. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, कदाचित तुम्ही देवाच्या उद्या तुम्हाला माहित आहे आणि तुमचा भरपूर छळ होतो. लोक तुम्हाला हसतात, तुमची निंदा करतात, तुम्हाला उभं करवत नाही, तुम्हाला घरी बोलवत नाही, तुमच्यावर बसत नाही, तुमच्यावर जेवत नाही, त्यांना ते पसत नाहीयेत. पण लक्षात ठेवा, हेच लोक परमेश्वर तुमच्यासाठी यांचा वापर करणार आहे. हालेलुया. आमेन.
म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, ज्या दुर्जनाची उन्नती होते त्या दुःखीने नको होऊस. माझ्या बहिणो भावांनो, यू हॅव अ बिग पर्पज ऑफ गॉड. प्रॉबब्ली you are like Jochebed for 3 months hiding the purpose of God. Let me tell you, मोशेच्या आईने 3 महिने प्रयत्न केला, पण ती ते बाळ लपू शकली नाही. तिने त्या बाळाला पाण्यात सोडून दिलं. माझ्या बहिणो भावांनो, तुम्ही सुद्धा स्वतःला देवाच्या हाती समर्पित करा. तुम्ही जर लाजर असाल की मी देवाचं काम कसं करू, मला कसं होईल, माझं काय होईल, माझ्या बहिणो भावांनो, द मोमेंट यू नो दॅट यू आर इन गॉड्स विल, द फर्स्ट थिंग यू शुड डू, सरेंडर ऑल टू गॉड. देवाला सर्व काही समर्पण करा. लक्षात ठेवा, तुम्ही मरणार नाही, तुम्ही जगणार. देवाच्या उद्देशामध्ये पाहिलं आपण की देवाच्या उद्देशामध्ये देवाची मोठी दया असते. हालेलुया. देवाच्या उद्देशामध्ये पाहतो आपण, हे बाळ जेव्हा मोशेच्या लग्न केलं, इतकं असताना देखील त्यांना माहिती होतं, अरे मला बाळ झालं, माझं बाळ मरून जाईल, पण ते धाडसी होते. त्यांना माहित आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा देव आपलं काम पूर्ण करेल. आणि म्हणून ज्या मोशेच्या आईने मोशेला पाहिलं, ती म्हटली, हे बाळ एकदम सुंदर आहे. माझ्या बहिणी भावांनो, फारोच्या कन्येने मोशेला पाहिलं, ती म्हटली, ती रडते, बाळ रडणं बघितलं, तिला दया आली आणि तिने त्या बाळाला सांगितलं की बाळाच्या आईकडे ह्याला तू वाढ करण्यासाठी घेऊन जा. हालेलुया. व्हेरी क्विकली वी गो फर्दर. काय होतं जेव्हा आपण देवाच्या उद्देशात असतो? आमेन. बघा वर्स नंबर 9. And Pharaoh's daughter said unto her, take this child away and nurse it for me, and I will give thee thy wages. And the woman took the child and nursed it. In the purpose of God, there is provision of God. Hallelujah. देवाच्या उद्देशामध्ये परमेश्वर आपला पुरवठा नक्की करणार. लक्षात ठेवा, हे सर्व गुलाम होते. गुलामांना फारोची कन्या पैसे देत सांगते की बाळाचा सांभाळ करा, मी तुम्हाला वेतन देते. प्रेज द लॉर्ड. याचाच अर्थ काय? जेव्हा तुम्ही देवाच्या उद्देशात असता, परमेश्वर तुम्हाला एकच सोर्स नाही, अनेक सोर्स कडून परमेश्वर तुमचा पुरवठा करणार. हालेलुया. फिलिपियन्स चॅप्टर 4 वर्स 19. फिलिपी 4:19. परंतु माझा देव तुमची प्रत्येक गरज आपल्या संपत्ती अनुरूप ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पूर्ण करील. मोशेच्या आईला कल्पना पण नव्हती की माझ्या बाळामुळं माझ्या घरामध्ये रोज रोजगार सुरू होईल. प्रेज लॉर्ड. शी नेवर न्यू इट that my baby will bring a provision for me. Hallelujah. What is that baby? Nothing but the purpose of God. त्या बाळामध्ये काय विशेष नव्हतं, पण देवाचा उद्देश आहे. म्हणून आज तुम्ही देखील जर देवाच्या उद्देशात असाल, परमेश्वर एकाच व्यक्तीकडून नाही, असे अनेक लोक पण ठेवलेले आहेत. म्हणून देवाचं वचन म्हणतं इफिस 3:20 मध्ये, मांगने से ज्यादा सोचने से अच्छा परमेश्वर आपके लिए पूरा करेगा. इफिशियंस 3:20. Now unto him that is able to do exceedingly abundantly above all that we ask or think according to the power that worketh in us. जेव्हा अब्रामाने आपलं घर सोडलं, तो फक्त त्याची बायको, तो आणि त्याचा पुतण्या लोट होता आणि सेवक होते. माझ्या बहिणी भावांनो, हाच अब्राहम या घराच्या बाहेर निघाला ऊरमधून, हाच अब्राहम देवाचा उद्देश पूर्ण करतो. हाच अब्राहम सर्वात श्रीमंत माणूस होतो. प्रेज लॉर्ड. हाच योसेफ ज्या खड्ड्यात असतो हा रिकामा असतो. नंतर पाहतो हाच योसेफ खड्ड्यातून पाहतो तुरुंगामध्ये, तुरुंगातून महालामध्ये. योसेफ जेव्हा खड्ड्यात होता तो प्रामाणिक होता. योसेफ जेव्हा जेलमध्ये होता तो प्रामाणिक होता. या 2 परीक्षातून पास झाला. हाच योसेफ ज्या महालात होता तो प्रामाणिक होता. म्हणून देवाने त्याचा उद्देश पूर्ण केला आणि त्याच्याद्वारे त्याच्या 11 भावांचं तारण झालं. तारण म्हणजे सुटका झाली, त्यांना अन्न मिळालं, ते वाढले आणि योसेफ हा पंतप्रधान बनला. योसेफाच्या घरात अन्नाची रेलचेल होती, भरपुरी होती, त्याकडे शौर्यत होती, शान होती. या सर्व गोष्टी एका दिवसात नाही आल्या, परंतु या गोष्टी निश्चित त्याला मिळाल्या. म्हणून देवाचं वचन म्हणतं मत्ते 7:33,
but seek ye first the kingdom of God and his righteousness, then all these things shall be added unto you. Hallelujah. अगर आज आप परमेश्वर के उद्देश्य में हैं, भले तुम्हारे जेब में पैसा है या न है, यह मायने नहीं रखता है, परंतु आने वाले दिनों में आपको पता भी नहीं चलेगा। अगर आप परमेश्वर से विश्वासु रहे हो, फेथफुल रहे हो, परमेश्वर के उद्देश्य पूरे कर रहे हो, तो परमेश्वर एक जगह से नहीं, अनेक तरीके से, अनेक लोगों से, जिनको आपने देखा भी नहीं, नाम सुना भी नहीं, कभी सोचा भी नहीं, तुम्हारे दुश्मन परमेश्वर तुम्हारे लिए खड़े करेंगे और उनके द्वारा परमेश्वर तुम्हारे जीवन में हर एक जरूरत पूरी करेगा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमेन। आई होप यू आर लिसनिंग टू मी दिस मॉर्निंग। In the purpose of God, we saw the favor of God. In the purpose of God, the provision of God. परमेश्वर तुम्हें ऐसे ही खाली हाथ कभी नहीं रखेगा। जितनों ने उसकी ओर देखा वे प्रकाश पाए, जितक्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले। हालेलुया। If you are a man of God or a woman of God, you may feel empty, you may feel lonely, you may feel nobody is supplying me, nobody is calling me, nobody is asking me. But let me tell you, you are called by God to transform nations. When God made you, He didn't see how beautiful you are, how wonderful you are looking, how handsome you are, how pretty you are. It doesn't matter to the Lord. God has made you with a purpose, and when God saw you, He saw His purpose inside of you. And when you are fulfilling His purpose, God will give you favor, God will give you boldness, God will give you people to stand for you, and God will provide all your need. Hallelujah, hallelujah. माझ्या बहिणो भावांनो, देवाचा उद्देश. And last but not the least, the fifth thing we see here. जेव्हा फारोच्या सांगितलं की बाळाचा सांभाळ कर, नर्स दिस चाइल्ड, आय विल गिव्ह दे वेजेस. निश्चित त्यावेळेस मोशेचं घराणं, आई आणि वडील आणि बहीण भाऊ हे गरीब नसल झाले, कारण की त्यांना राजमहालातून त्यांना पगार यायचा. प्रेज गॉड. कॅन यू बिलीव्ह इट? कधी आयुष्यात त्यांनी विचार पण केला नसेल की आमचा पगार महालातून येतो, फारोची कन्या आम्हाला पगार देते. प्रेज गॉड. व्हॉट अ रॉयल ट्रीटमेंट. विचार करा. इट ऑल स्टार्ट्स विथ वन स्टेप ऑफ ओबिडियन्स. जर मोशेच्या वडिलांनी लग्न नसतं केलं तर मोशे नसता झाला. ते घाबरले असते, अरे बापरे, मी लग्न केलं तर कसं होईल, जर मला बाळ झालं तर माझं बाळ फेकून देतील हे लोक नील नदीमध्ये आणि मला दुःख होईल. या सर्वांची पर्वा न करता त्यांना समजलं होतं किती काय झालं, जे होणार ते होणार. आय विल फुलफिल द पर्पज ऑफ गॉड. दिस डिवाइन बोल्डनेस डझंट कम फ्रॉम द वर्ल्ड. दिस डिवाइन बोल्डनेस कम्स फ्रॉम गॉड. आणि म्हणून त्यांनी एक पाऊल उचललं, मोशे झाला. आणि म्हणून पाहतो the redemption story has begun. Praise the Lord. And then you see further, verse number 9 and 10. And Pharaoh's daughter said unto her, take this child away and nurse it for me, and I will give thee thy wages. And the woman took the child and nursed it. Verse 10. And the child grew, and she brought him unto Pharaoh's daughter, and he became her son. And she called his name Moses. And she said, because I drew him out of the water. And the child grew, and she brought him unto Pharaoh's daughter, and he became her son. माझ्या बहिण भावांनो, मोशे फारोच्या कन्येचा मुलगा झाला. इमॅजिन, पहिले पाहिलं दैवी बोलनेस देवाच्या इच्छेमध्ये येतो, नंतर पाहिलं देवाच्या इच्छेमध्ये देवाचा उद्देश पूर्ण असतो, आणि त्या उद्देश पूर्ण केल्यावरती परमेश्वर तुम्हाला तुमच्या शत्रूंच्या मनात देखील तुमच्याबद्दल प्रीती घालतो. नंबर 3,
देवाच्या उद्देशामध्ये देवाचा फेवर असतो. नंबर 4, देवाच्या उद्देशामध्ये दैवी पुरवठा असतो. आणि नंबर 5, देवाच्या उद्देशामध्ये पाहतो बघा प्लीज. अँड द चाइल्ड ग्रू अँड शी ब्रॉट हिम अनटू फॅरोज डॉटर अँड ही बिकेम हर सन अँड शी कॉल्ड हिज नेम मोसेस अँड शी सेड बिकॉज आय ड्रू हिम आउट ऑफ द वॉटर. तिने त्याला, एका यहुदी मुलाला आपला मुलगा म्हणून राजपुत्र अशी त्याला पदवी मोशेला तिने दिली. अँड शी कॉल्ड हिम, अँड द बायबल स्पीक्स टू अस, अँड द चाइल्ड ग्रू अँड शी ब्रॉट हिम अनटू फॅरोज डॉटर अँड ही बिकेम हर सन. प्रेज द लॉर्ड. एक यहुदी मुलगा आपल्या शत्रूच्याच घरी वाढला आणि फक्त मुलगा म्हणून नाही, परंतु फारोच्या कन्येचा मुलगा म्हणून तो त्या राजमहालात वाढला. इन द पर्पज ऑफ गॉड देर इज अ डिवाइन इनहेरिटन्स. प्रेज द लॉर्ड. देवाच्या उद्देशामध्ये दैवी वारस प्राप्त होतो. मग आपण सुद्धा परप्रांती होतो, उपरे होतो. आपण यहुदी नाही, परंतु येशू ख्रिस्तामुळे जेव्हा आपल्या पित्यामध्ये येशू समेट झाला, आपण जे पूर्वी अंधारात होतो, प्रकाशात आलो, परके होतो, जवळ झालो आणि देवाच्या वारसाचा आम्हाला हक्क मिळाला आहे. इफिशियन्स चॅप्टर 1 प्लीज. द बायबल स्पीक्स टू अस. इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय. द बायबल स्पीक्स टू अस, ब्लेसेड बी द गॉड and the Father of our Lord Jesus Christ. Verse number 2, blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who hath blessed us with all spiritual blessings in heavenly places in Christ, according as he had chosen us in him before the foundation of the world, that we should be holy and without blame before him in love. Hallelujah. आणि देवाचं वचन म्हणतं, having predestinated us unto the adoption of children by Jesus Christ to himself, according to the good pleasure of his will. माझ्या बहिणो भावांनो, आपल्याला सुद्धा परमेश्वराने दत्तक घेतलेलं आहे. हालेलुया. We are adopted in the family of God through Jesus Christ. जसा मोशे सुद्धा फारोच्या कन्येचा तो बाय बर्थ मुलगा नव्हता, परंतु तिने त्याला मुलगा म्हणून त्याला स्वीकारलेला आहे. माझ्या बहिणो भावांनो, या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने देखील त्याच्या वधस्तंभाच्या मरणाद्वारे आपला समेट केला आहे. आणि देवाचं वचन म्हणतं गलती 4:6 मध्ये, देवाने अब्बा बाप्पा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आणि आमच्या ठाई पाठविले आहे. म्हणून तो आतापासून गुलाम नव्हेस तर पुत्र आहेस, देवाच्या द्वारे वारसे आहेस. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, आज तुम्ही म्हणाल मी एकटा आहे, मला कोण नाही, माझी आई नाही, माझे वडील नाही, मला कोण विचारत नाही, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की प्रभू येशू की माझं घर एकदम गरीब आहे. पण लक्षात द्या, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परमेश्वराने तुम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वादाने आशीर्वादित केला आहे. यू आर ब्लेस्ड विथ ऑल स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स इन क्राइस्ट जीसस इन हेवनली प्लेसेस. तुम्ही देवाच्या घराण्यातले, तुम्ही दत्तक घेतलेले लेकरू आहात. यू आर अडॉप्टेड इन द फॅमिली ऑफ गॉड. लक्षात घ्या, ज्या फारोची कन्या मोशेला आपला मुलगा म्हटली, निश्चित मोशे त्या महालामध्ये राजबिंडासारखा वाढला असेल, मोशे त्या महालामध्ये राजपुत्र म्हणला असेल, मोशेच्या हाताखाली 4-5 नोकर असतील, मोशेची वाढ एकदम चांगल्या ठिकाणी झाली असेल, मोशेला उत्तम जय मिळालं असेल, मोशेचे रथ, मोशेचे घोडे, मोशेची ट्रेनिंग ही सर्व महालात झाली आहे. पण लक्षात ठेवा, आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये
आपण सुद्धा देवाची लेकरं आहोत. वी आर द चिल्ड्रन ऑफ गॉड, adopted by God in the family of God. आणि लक्षात ठेवा, म्हणून देवाचं वचन म्हणतं, you are a chosen generation, a royal priesthood, a peculiar people, a holy nation, called by God, transforming nations. You are brought out of darkness into his marvelous light. देवाने तुम्हाला आपला पुत्र आणि कन्या म्हणून स्वीकारलेला आहे. म्हणून आज तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही कुठे असाल, कसे असाल, देवाच्या उद्देशामध्ये असाल तर लक्षात घ्या, देवाच्या उद्देशामध्ये कृपा आहे, देवाच्या उद्देशामध्ये धाडसपण आहे, देवाच्या उद्देशामध्ये भीती नाही आहे, देवाच्या उद्देशामध्ये पुरवठा आहे, देवाच्या उद्देशामध्ये कृपा आहे, देवाच्या उद्देशामध्ये तुमचे शत्रू सुद्धा तुमच्यासाठी उभे राहतील. देवाच्या उद्देशामध्ये परमेश्वर तुमची वाढ अशा ठिकाणी करणार आहे, तुम्हाला कल्पना पण नाही. आंखों ने नहीं देखा, कानों ने नहीं सुना, ऐसी बड़ी बड़ी बातें परमेश्वर ने उनके लिए रखी है जो उस पे प्रेम करते हैं. माझ्या बहिणो भावांनो, इट इज अमेझिंग टू सी. ज्यावेळेस मोशेच्या आईने मोशेला पाहिलं आणि ती म्हटली, ही इज अ ब्युटिफुल चाइल्ड, he is a healthy child, but the exact meaning in Hebrew context is this: he is a good child. याचा अर्थ तो चांगला आहे. चांगल्याचा अर्थ काय? ज्या उद्देशासाठी हे बनवलेलं आहे ती गोष्ट, ती उद्देश पूर्ण करणार आहे. हालेलुया. इफ यू पर्पज इन युअर हार्ट, आमेन, जर आज तुम्ही मनात निश्चय केला की मला सुद्धा देवाचा उद्देश पूर्ण करायचा आहे. लक्षात ठेवा, मोशेच्या आईने 3 महिने त्या बाळाला सांभाळलं. 3 म्हणजे परीक्षा. कदाचित आज तुम्ही सुद्धा लपून राहिला असाल, कसं होणार, का होणार, कुठे होणार. लक्षात ठेवा, द मोमेंट टू सरेंडर, तिने त्या बाळाला पाण्यामध्ये सोडलं. मला एक विचारू द्या तुम्हाला, मोशेच्या आईने त्या बाळाला रानात का न लपवलं, पाण्यावरच का सोडलं? वाय डिड मोसेस मॉम जोकेबेद allowed her baby to be on the water? Probably she must have known in Genesis chapter 3, 4, 5 and 6, जेव्हा नोआने तारू बनवला होता तो सुद्धा पाण्यावर तरंगत राहिला. नोआने जेव्हा तारूत बसला, नोआला माहिती नव्हतं हा तारू कुठं थांबेल, परंतु परमेश्वर तारू अशा ठिकाणी थांबवला अराट पर्वतावरती की तिथून बाहेर निघून नोवाला सर्व प्रकारची उपलब्धता प्राप्त होईल. माझ्या बहिणो भावांनो, त्यावेळेस नियम नव्हते पण प्रगटीकरण नक्की होतं. शी हॅड दॅट रेव्हलेशन. जर नोवाचा तारू देव वाचू शकतो तर मी सुद्धा तारू बनवणार, माझ्या पण बाळाला देव वाचवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओ गॉड, विचार करा, नोवाचा तारू परमेश्वराने आराडवर थांबवला आणि नोवा वाचला. तिला माहिती होतं जर नोवा वाचू शकतो तर माझं बाळ पण नक्की वाचणार. प्रेज लॉर्ड. तिने त्या बाळासाठी एक बास्केट तयार केली, त्या बाळ ठेवलं आणि निश्चित तिने बाळाचा उद्देश बघितला. फारोच्या कन्याला दया आली, बाळाला बघून तिने आपला पुत्र म्हणून घेतला. पण लक्षात ठेवा, आज आमचा तारू येशू ख्रिस्त आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. उत्पत्तीचा तारू नोवाचा होता, निर्गमचा तारू मोशेची बास्केट होती, परंतु आज नव्या करामध्ये आपला तारू येशू ख्रिस्ता वधस्तंभ आहे. म्हणून नोआच्या तारामध्ये 8 माणसं वाचली, मोशेच्या आईच्या तारामध्ये मोशे वाचला, परंतु वधस्तंभाद्वारे हजारो आणि हजारो लाखो लोक आज वधस्तंभ हा तारूकडे आल्यावरती लाखो लोकांचं तारण आज येशूने केलं आहे. हालेलुया. हालेलुया. माझ्या बहिणो भावांनो, जर परमेश्वराचा उद्देश नोआला वाचू शकतो, मोशेला वाचू शकतो, तर लक्षात ठेवा आज देखील तुम्हाला येशूचा वधस्तंभ वाचवायला समर्थ आहे. आज तुम्ही कदाचित 3rd स्टेज वरती असाल. I don't know what disease you must have, anemia, anorexia, bulimia, diphtheria, malaria, filaria, whatever disease you have. You may be in the last stage of COVID. पण मला सांगून द्या, आज जर तुम्ही येशूच्या वधस्तंभाच्या तारवाचा तुम्ही आसरा घेतलात आणि म्हटलात, देवा, ज्या प्रकारे मोशेच्या आईने त्या तारवाला डांबर लावलं होतं, स्लाइम लावलं होतं,
चिकटवलं होतं, आज तू मला डांबर नको, मला काय नको, आज रक्ताची छाप माझ्यावरती येऊ दे बाप्पा. आणि जेव्हा येशूच्या रक्ताचा सडा तुमच्यावरती पडेल, मी तुम्हाला आश्वासन देतो, देवाच्या वचनाद्वारे येशूला बसल्या फटक्यांनी तुम्हाला आरोग्य मिळालं आहे. सर्व शाप त्या तारामध्ये आल्यावरती तुटणार आहेत. सर्व प्रकारचे विरोधी जसे तुम्ही तारवात प्रवेश कराल, त्या वधस्तंभात प्रवेश कराल, तुमचे विरोधी तुमच्यासाठी तयार होईल. जेव्हा तुम्ही येशूचा आसरा घेणार, वधस्तंभाकडे येणार, तर लक्षात घ्या, जितक्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. आज देखील तोच परमेश्वर आहे. जर तो नोआला वाचू शकतो, मोशेला वाचू शकतो, तर आज परमेश्वर तुम्हाला पण वाचवायला तयार आहे. फक्त अट हीच आहे की देवाचा उद्देश पूर्ण करा. Fulfill the purpose of God. Don't live for him, don't live for her, don't live for them, don't live for they, live for God. हिच्यासाठी, त्याच्यासाठी, ह्याच्याकरिता, तिच्याकरिता, घराकरता, कामाकरता मला जगायचं नाही. मला जगून देवाचा उद्देश पूर्ण करायचा आहे. And the moment you say yes to God, yes to his will, yes to his purpose, yes to his provision, remember there is always a provision, there is always a favor, there is always a divine mercy, there is always boldness in the purpose of God. म्हणून आज दुपारी मी विनंती करतो, निराश होऊ नका, हताश होऊ नका. जस्ट सरेंडर ऑल टू गॉड. आज मोशेच्या आईला स्वप्न पडलं नाही की देवा सांगितलं नाही तू तारू बनव आणि तारामध्ये मोशेला ठेव. मोशेच्या आईने प्रार्थना पण केली नाही. The Bible doesn't speak about Moses' mother praying to God and asking him, give me a revelation, what should I do? People of God, she knew about Noah. तिला माहिती होतं, जर नोवाचा तारू वाचू शकतो, माझ्या पण बाळाला मी एका बास्केटमध्ये ठेवणार त्या तारवाप्रमाणे, आणि माझं पण बाळ वाचणार. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला नोवाचा तारू नको, मोशेची बास्केट नको, आम्हाला वधस्तंभ पाहिजे. हाच आमचा तारू आहे. माझ्या बहिणो भावांनो, जिथे जिथे हा वधस्तंभ जाईल, तिथे तिथे निराशा आशामध्ये तयार होते. जिथे जिथे वधस्तंभ जाईल, तिथे थर्ड स्टेज कॅन्सर हेल्थ मध्ये तयार होतो. जिथे जिथे हा वधस्तंभ गेला, माझ्या बहिणो भावांनो, अंधारातले लोक प्रकाशमय झाले. जिथे जिथे हा वधस्तंभ गेला, गॉन केसेस, टाकाऊ लोक परमेश्वर टिकाव केला आहे. जिथे वधस्तंभ गेला, त्या त्या माणसांचं देवाने कल्याण केलं आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून यावेळेस प्रे टू गॉड. ही प्रार्थना करा की देवा, मेरे जीने का मकसद क्या है, माझा उद्देश काय आहे. देवाचं वचन मध्ये इर्म्या 19:11 मध्ये पहा, मी योजना आखल्या आहेत, त्या मी हितासाठी आहेत, अनिष्टासाठी नाही, तुमच्या भावी सुस्थितीमध्ये आशा देणाऱ्या आहेत. आर यू विलिंग टू फुलफिल द पर्पस ऑफ गॉड? आर यू रेडी टू आन्सर द कॉल ऑफ गॉड? आर यू रेडी टू से येस टू द पर्पस ऑफ गॉड? माझ्या बहिणो भावांनो, ऑफकोर्स परिस्थिती कदाचित बिकट असेल, मग लक्षात ठेवा, इतक्या सर्व आजारी पेशंट असताना आजूबाजूला तुम्हीच का जिवंत राहिला? यू मस्ट बी हेल्थ कॉन्शियस or you must not be health conscious. It is not the medication. Of course it is the medication, but not entirely the medication. It is God's purpose. देवाचा उद्देश तुमच्यासाठी मोठा आहे. मला माहित नाही, परंतु जर आज आपल्यामध्ये अशी कुठली व्यक्ती असेल जी म्हणत असेल की तुम्हाला जीवनाचा अंत करायचा आहे, माझ्या भावानो, माझा भाऊ किंवा माझी बहीण तुम्ही ऐकत असाल तर लक्षात घ्या, जर मोशेचे वडील घाबरले असते लग्न न करण्यासाठी, तर मोशे कधी आला नसता. जर मोशेची आई घाबरली असती की आता माझ्या बाळाचं का होणार, ती कधी बास्केट बनवली नसती. आय एम नॉट आस्किंग यू टू ट्राय जीसस, आय एम आस्किंग यू टू चूज जीसस. मी म्हणत नाही येशूचा तुम्ही फक्त ट्राय करून बघा. जीसस इज नॉट फॉर ट्रायल, जीसस इज फॉर ॲक्सेप्टिंग. आज येशूला फक्त ट्राय करू नका बघू, तुम्ही येशूवरती ट्रस्ट करा. तुम्ही डोंट ट्राय जीसस, ट्रस्ट जीसस. जर आज तुम्हाला असला की नाही मला जगायचं आहे, तर तुम्ही म्हणता की नाही मला समजत नाही मी काय करू, तर लक्षात ठेवा, आज येशू
या तारवाकडे या. हे तारू सर्वांसाठी उपलब्ध आहे. किती पण पापी असू द्या, किती पण धार्मिक असू द्या, किती पण नास्तिक असू द्या, तुम्ही अघोरी पाप केलं असेल किंवा तुम्ही एकदम पवित्र असाल, आज देखील तुम्हें यीशु बुला रहा है. तेरा नाम लेकर यीशु तुम्हें बुला रहा है. हालेलुया. जस्ट क्लोज योर आईज एंड सरेंडर ऑल टू जीसस. अभी डोळे बंद करा आणि सर्व प्रभूला समर्पित करा. मैं क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा को. क्या पाएगा तू, क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा को. तू आजा यीशु के पास, तुम्हें यीशु बुला रहा. तू आजा यीशु के पास, तुम्हें यीशु बुला रहा. यीशु बुला रहा. Come on, lift your hands and tell him, यीशु. जहां पर भी आप हो अपने हाथों को उठाओ और समर्पित कीजिए. यीशु मसीह आपका नाम लेके पुकार रहा है. ऐसा मत सोचो मेरी जिंदगी बर्बाद हो गई, ऐसा मत सोचो कि मेरे जीवन में कुछ भी नहीं है. There is a hope for you. His name is Jesus. Don't give up so easily. Come on, you are Moses. You are called by God to transform nations. There is a purpose of God in your life. Lift your hands and tell him, मेरा नाम ले लेकर तुम्हें यीशु बुला रहा है. तुझे यीशु बुला रहा. और एक बार यीशु बुला रहा, यीशु बुला रहा. तेरा नाम ले लेकर मैं, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा. क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा. Come on, lift your hands and tell him, क्या पाएगा तू, क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ खोकर आत्मा को. तू आजा यीशु के पास, तू आजा यीशु के पास, तुम्हें यीशु बुला रहा. तू आजा यीशु के पास, तुम्हें यीशु बुला रहा. यीशु बुला रहा, यीशु बुला रहा. तेरा नाम ले ले कर तुझे यीशु बुला रहा. Come on, tell him, यीशु बुला रहा. Father God, we bless you, Lord. Daddy, please save soul this morning, Lord Jesus. Hallelujah to the Lamb. तुम्हें यीशु बुला रहा है. मैं तुझे यीशु बुला रहा. तेरा नाम ले लेकर तुम्हें यीशु बुला रहा. तेरा नाम ले ले
कर, तुझे यीशु बुला रहा। फादर गॉड इन जीसस नेम, मेरे भाई और बहनों, जहां पर भी आप हो, अगर आपको लगता है मेरे जीने का मकसद क्या है, मैं जिंदा क्यों हूं, अगर आपको आपके मकसद सुनने की इच्छा है, मकसद जानने की इच्छा है, तो जहां पर भी आप हो, अपने दोनों हाथों को उठाइए। शर्माई नहीं कि मुझे कौन देख रहा है, घाबरू नका की लोक मला काय म्हणतील, मी कुठे घरात असाल, आम्हाला माहित नाही मला कुठे ऐकत असाल, तुम्ही कारमध्ये बसला असाल, घरात असाल किंवा ऑफिसमध्ये असाल, you may be any part of the world, probably you're listening to me, I don't know, hearing to us. I would highly encourage you, do not give up so easily. There is a purpose of God in your life. Wherever you are, just repeat this prayer after me. जहां पर भी आप हो, इस प्रार्थना को दिल से, पूरे सच्चे दिल से मेरे पीछे कीजिए। मेरे प्यारे यीशु मसीह, आज मैं दिल में विश्वास करता हूं कि यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है। यीशु के अलावा पिता के पास कोई नहीं जा सकता। मेरे प्यारे यीशु मसीह, आज मैं दिल में विश्वास करता हूं कि यीशु मसीह को पिता ने मुर्दों से जीवित किया, और आज मैं मुख से कबूल करता हूं यीशु ही प्रभु है। यीशु मसीह, मैं पापी हूं, मेरे पापों की क्षमा करो। यीशु मसीह, मैं आप पर विश्वास करता हूं कि तू ही मेरे पापों के लिए सूली पर मर गया, तू घायल हो गया, तुम्हें कुचला गया, जिसे पाप नहीं मालूम था। पिता ने आपको हमारे लिए पाप बनाया, ताकि पिता की धार्मिकता हमें यीशु में मिले। यीशु मसीह, आप मेरे लिए सूली पर मर गए, आपको गाड़ा गया, और तीसरे दिन पिता ने आप ही को मुर्दों से जीवित किया। इस वक्त आप जिंदा हो, जीवित पिता के दाहिनी ओर बैठे हुए। जितनों ने आपको स्वीकारा है, जितनों ने आपकी ओर देखा है, जितने आपके नाम पर विश्वास करते हैं, उतनों के लिए अब मध्यस्थी की प्रार्थना कर रहे हो। जैसे आप स्वर्ग में चले गए, वैसे वापस आने वाले हैं। और आज मैं विश्वास से कबूल करता हूं, मैं यीशु ही प्रभु है। यीशु मसीह, मेरे दिल में आओ। आज तुम्हारा मकसद, तुम्हारा उद्देश्य मेरे जीवन में पूरा हो जाए। मैं तुम्हारे उद्देश्य को समर्पण करता हूं। यीशु मसीह, जैसे आपने नूह को बचाया, मूसा को बचाया, मुझे भी बचाया। धन्यवाद पिता। मैं सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव यीशु को देता हूं। इस प्रार्थना को यीशु के नाम से मांगता हूं। पिता, सुनो और ग्रहण करो। आमीन। अब मैं बीमारों के लिए प्रार्थना करो। अगर आप बीमार हैं, इफ यू आर सिक इन अ बॉडी, आई प्रे राइट नाउ, फादर गॉड इन जीसस नेम। पिता, आज जहां पर बीमार लोग बैठे हैं, पिता, आपके चंगाई की सामर्थ उस वार्ड में, उस हॉस्पिटल में प्रभु यीशु मसीह, और पिता उस बेड पर जहां पर वो बैठे हैं, उस कुर्सी पर पिता, उस वॉकर पर जो सुन रहे पिता, इस वक्त आपके चंगाई की सामर्थ उन पर प्रभु यीशु मसीह बहने देना पिता, एंड हेल्प देम टू एक्सपीरियंस राइट नाउ। देयर इज समवन ऑन द वॉकर राइट नाउ। कोई वॉकर पे है जिसने वॉकर को पकड़ा है। गॉड इज टचिंग योर रिस्ट राइट नाउ। परमेश्वर आपके रिस्ट को छू रहा है। Probably there's arthritis in your wrist. परमेश्वर आपके रिस्ट को छू रहा है। Father God, in Jesus' name right now, every weakness in their bones, every deformity of bones, every deficiency of bones, we bind that infirmity spirit in the name of Jesus, and we speak your life in that wrist
in that bones, my master. इस वक्त परमेश्वर हर एक बोन डेफिशिएंसी को परमेश्वर चंगा कराए. Father God, in the name of Jesus, let your joy, your fear may flow in the heart, Lord, and it is your fear which makes our bones fat, Lord. It is your joy which has strength, पिता. इस वक्त पिता उस वॉकर से जो खड़े हैं उन्हें चंगा देना पिता, और प्रभु यीशु मसीह उस वॉकर को छोड़कर वो चले और आपकी महिमा करे पिता. हम सारा आदर पिता, सारी महिमा, सारा गौरव आपको दे. Father God, those sick in the bodies, heal them right now, deliver them right now, and set them free, Father God. But he was wounded for our transgressions and was bruised for our iniquities. The chastisement of our peace was upon him, and with his stripes you are healed. यीशु के कोड़े खाने से आप चंगे हो गए हो. आपने हाथों को उठा धन्यवाद दीजिए यीशु मसीह को. जस्ट थैंक जी राइट नाउ. धन्यवाद दिया प्रभुला. चला महिमा दे यीशुला. सारा गौरव प्रभु यीशुला दिया. कम ऑन, गिव गॉड द ग्लोरी. Give him all the honor. Give him all the praises. He is worthy. He is worthy. He is worthy. He is worthy to be praised. तो योग्य आहे, तो योग्य आहे, तो योग्य आहे. हे प्रभू आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार कराव्यास तू योग्य आहेस. कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेप्रमाणे झाले व अस्तित्व आले. बाप्पा सर्व गौरव तुम्ही घ्या बाप्पा. येशूच्या नावाने मागतो, प्लीज मी ऐका. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज सोमास दे, आणि जसे आम्ही आमच्या नासून सोडले आहे तशीच तू आमच्या आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व का असो. आमेन. God bless you all. May God bless thee and keep thee. May God make his face shine upon thee and be gracious to thee. May God lift up his countenance upon thee and give thee peace. Thank you so much, people of God. We give God all the glory. Please, also we are on YouTube, on Instagram. Please, we don't ask you to subscribe us, but we ask you to please, if you, God has healed in your body, God has touched you, if you are saved, अगर आपका उद्धार हुआ है, कि इस इन वचनों के द्वारा हम आपको दरखास्त करते हैं, जस्ट फॉर द एनकरेजमेंट टू अस, यू कैन रिस्पॉन्ड टू अस, और यू कैन जस्ट कॉल अस. वी आर ऑन यूट्यूब और इंस्टाग्राम. हम इंस्टाग्राम यूट्यूब में है, और हमें लिख सकते हैं वहां पर एज अ कमेंट बोल के हाउ गॉड हैज ब्लेस्ड यू. थैंक यू सो मच ऑल. होप टू सी यू, एंड प्लीज गिव गॉड द ग्लोरी. थैंक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. बाय बाय.